आजच्या काळात एक असा विषय आहे जो जवळजवळ प्रत्येक पुरुषाच्या मनात कधी ना कधी येतो, पण तो ओपनली कुणी बोलत नाही. तो म्हणजे सेक्स पॉवर कशी वाढवावी. काही लोकांना वाटतं की ही फक्त फिजिकल गोष्ट आहे, काहींना वाटतं की हे फक्त टायमिंगबद्दल आहे, तर काही जण रॅन्डम टिप्स आणि इंटरनेटवरचे उपाय फॉलो करत राहतात. पण खरं सांगायचं तर सेक्स पॉवर हा एक सिंगल फॅक्टर नाही, तर अनेक गोष्टींचा एक कॉम्बिनेशन आहे. तुमचं शरीर, तुमचं मन, तुमची लाईफस्टाईल आणि तुमचा कॉन्फिडन्स. आणि जर तुम्ही हे सगळं व्यवस्थित समजून घेतलं तर नॅचरली तुमच्यात बदल दिसायला लागतो. सर्वात आधी एक गोष्ट क्लिअर करून घेऊ. सेक्स पॉवर म्हणजे फक्त जास्त वेळ टिकणं नाही. खूप लोक इथेच चूक करतात. ते फक्त टायमिंगवर फोकस करतात. पण रिअल सेक्स पॉवर म्हणजे तुमची एनर्जी, तुमचा कंट्रोल, तुमचा कॉन्फिडन्स आणि तुमच्या पार्टनरला कम्फर्टेबल आणि सॅटिस्फाईड ठेवण्याची तुमची क्षमता. म्हणजेच हा एक कंप्लीट पॅकेज आहे. आणि ही गोष्ट ओव्हरनाईट येत नाही, पण योग्य सवयी लावल्या तर नक्की इम्प्रूव्ह होते. आता आपण सुरुवात करूया बॉडीपासून. कारण जर तुमचं शरीरच वीक असेल तर कोणतीही टेक्निक, कोणताही शॉर्टकट तुम्हाला मदत करणार नाही. आजकाल अनेक लोकांची लाईफस्टाईल अशी झाली आहे की ते दिवसभर बसून काम करतात. फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी असते आणि बॉडीमध्ये स्टॅमिना कमी होत जातो. जेव्हा तुमचं शरीर ॲक्टिव्ह नसतं तेव्हा ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होत नाही आणि त्याचा डिरेक्ट परिणाम परफॉर्मन्सवर होतो. म्हणूनच रेग्युलर एक्सरसाइज खूप महत्त्वाची आहे. रोज 20 ते 30 मिनिट जरी तुम्ही चालणे, धावणे, पुशअप्स किंवा स्क्वॉट्स केले तरी तुमच्या शरीरात एनर्जी वाढायला लागते. एक्सरसाइजमुळे तुमचा स्टॅमिना वाढतो, तुमचं हार्ट स्ट्रॉंग होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्लड फ्लो सुधारतो. आणि हेच ब्लड फ्लो तुमच्या परफॉर्मन्ससाठी खूप महत्त्वाचं असतं. यानंतर येतो डाएट. तुम्ही काय खातात यावर तुमची ताकद ठरते. जर तुम्ही रोज जंक फूड खात असाल, ऑइली पदार्थ खात असाल आणि शरीराला योग्य न्यूट्रिशन देत नसाल तर तुमच्याकडून स्ट्रॉंग परफॉर्मन्स एक्सपेक्ट करणं चुकीचं आहे. तुमच्या बॉडीला प्रोटीन, विटामिन्स आणि हेल्दी फॅट्सची गरज असते. उदाहरणार्थ अंडी, दूध, दही, ड्रायफ्रूट्स जसे बदाम आणि काजू आणि फळं हे सगळं तुमच्या बॉडीला एनर्जी देतात. खास करून बनानासारखी फळं इन्स्टंट एनर्जी देतात. हिरव्या भाज्या तुमच्या शरीरातील हॉर्मोन्स बॅलन्स ठेवतात. जेव्हा तुमचं शरीर इंटरनली स्ट्रॉंग असतं तेव्हा बाहेरून त्याचा परिणाम दिसतोच. आता एक खूप इम्पॉर्टंट पॉईंट, झोप. अनेक लोक हा मुद्दा इग्नोर करतात. झोप कमी घेतली तरी चालेल असं वाटतं, पण हे चुकीचं आहे. तुमचं शरीर रात्री रिपेअर होतं, एनर्जी तयार होतं आणि हॉर्मोन्स बॅलन्स होतात. जर तुम्ही रोज 5 ते 6 तासच झोपत असाल तर तुमची एनर्जी कमी राहणार आणि त्याचा परिणाम परफॉर्मन्सवर होणारच. त्यामुळे रोज किमान 7 ते 8 तास डीप स्लीप घेणं खूप गरजेचं आहे. रात्री मोबाईल वापरणं कमी करा, कारण त्याने तुमची स्लीप क्वालिटी खराब होते. यानंतर येतो मेंटल फॅक्टर. अनेक वेळा प्रॉब्लेम शरीरात नसते तर मनात असते. स्ट्रेस, टेन्शन, ओव्हर थिंकिंग हे सगळं तुमच्या परफॉर्मन्सला डाऊन करतं. जर तुम्ही सतत टेन्शनमध्ये असाल तर तुमचं माइंड रिलॅक्स होत नाही आणि तुमचं बॉडी प्रॉपरली रेस्पॉन्ड करत नाही. म्हणूनच माइंड शांत ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. मेडिटेशन, डीप ब्रीदिंग किंवा फक्त थोडा वेळ स्वतःसाठी काढणं या छोट्या गोष्टी खूप मोठा फरक घडवतात. जेव्हा तुमचं मन शांत असतं तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि परफॉर्मन्स आपोआप इम्प्रूव्ह होते. आता एक सिक्रेट पण खूप इफेक्टिव्ह गोष्ट, पेल्विक कंट्रोल. यासाठी केगल एक्सरसाइज खूप युजफुल आहे. ही एक्सरसाइज तुमच्या पेल्विक मसल्स मजबूत करते. जेव्हा हे मसल्स स्ट्रॉंग असतात तेव्हा तुम्हाला जास्त कंट्रोल मिळतो. कंट्रोल वाढला की टायमिंग नॅचरली वाढतो. ही एक्सरसाइज कुठेही कधीही करता येते आणि काही दिवसातच फरक जाणवायला लागतो. पण कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे. आता लाईफस्टाईलबद्दल बोलूया.
जर तुम्ही स्मोकिंग करत असाल किंवा जास्त अल्कोहोल घेत असाल तर तुमच्या शरीरासाठी हळूहळू नुकसानदायक ठरतं. सुरुवातीला कदाचित तुम्हाला काही वाटणार नाही, पण कालांतराने तुमचा स्टॅमिना कमी होतो, ब्लड फ्लो कमी होतो आणि नर्व्स वीक होतात. त्यामुळे शक्य असेल तितकं हे हॅबिट्स कमी करा किंवा बंद करा. हेल्दी लाईफस्टाईल म्हणजेच लाँग टर्म परफॉर्मन्स. आता टेक्निकबद्दल थोडंसं समजून घेऊया. फक्त ताकद असणं पुरेसं नाही, कंट्रोल असणं तितकंच महत्त्वाचं आहे. अनेक वेळा लोक घाई करतात, ओव्हर एक्साइटमेंटमध्ये कंट्रोल हरवतात आणि मग परफॉर्मन्स कमी वाटते. इथे पेशन्स खूप महत्त्वाचा आहे. स्लो अप्रोच, ब्रीदिंग कंट्रोल आणि अवेअरनेस या गोष्टी तुम्हाला जास्त वेळ टिकायला मदत करतात. स्टार्ट स्टॉप टेक्निकसारख्या सिंपल गोष्टी वापरून तुम्ही तुमचा कंट्रोल वाढवू शकता. पण या सगळ्यांपेक्षा एक गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे, कॉन्फिडन्स. जर तुम्ही आधीच घाबरलेले असाल, मी नाही करू शकत असा विचार करत असाल, तर तुमचं बॉडी तसंच रिॲक्ट करतं. कॉन्फिडन्स म्हणजे ब्लाइंड ओव्हर कॉन्फिडन्स नाही, तर स्वतःवर विश्वास ठेवणं आहे. आणि हा कॉन्फिडन्स येतो प्रिपरेशनमधून. जेव्हा तुमचं बॉडी स्ट्रॉंग असतं, तुमचं माइंड शांत असतं आणि तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करत असता. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपॅरिझन टाळा. अनेक लोक इंटरनेटवर जे पाहतात त्याच्याशी स्वतःची तुलना करतात आणि मग स्वतःला कमी समजतात. पण रिॲलिटी वेगळी असते. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, प्रत्येकाचं बॉडी वेगळं असतं. त्यामुळे स्वतःवर फोकस करा, स्वतःची इम्प्रूव्हमेंट बघा. रिलेशनशिपमध्ये कम्युनिकेशनसुद्धा महत्त्वाचं आहे. तुमचा पार्टनर कम्फर्टेबल आहे का, हॅपी आहे का हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण रिअल सॅटिस्फॅक्शन ही दोघांची असते. जेव्हा तुम्ही एकमेकांशी ओपनली बोलता तेव्हा प्रेशर कमी होतो आणि एक्सपिरियन्स बेटर होतो. शेवटी एकच सांगायचं आहे, सेक्स पॉवर वाढवणं म्हणजे कोणती मॅजिक ट्रिक नाही. ही एक प्रोसेस आहे. तुम्ही रोज थोडे चेंजेस केले, तुमच्या सवयी सुधारल्या, तर काही आठवड्यांमध्येच तुम्हाला फरक दिसायला लागेल. तुमची एनर्जी वाढेल, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुमची ओव्हरऑल परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होईल. म्हणून आजपासूनच सुरुवात करा. छोट्या सवयी बदला, रोज थोडं एक्सरसाइज करा, हेल्दी खा, पुरेशी झोप घ्या, स्ट्रेस कमी करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. हे सगळं एकत्र केलं तर तुम्हाला कोणत्याही शॉर्टकटची गरज पडणार नाही. आणि लक्षात ठेवा, खरी ताकद ही फक्त शरीरात नसते, ती मनात आणि सवयींमध्ये असते. जेव्हा हे तिन्ही स्ट्रॉंग असतात तेव्हा तुम्ही नॅचरली पॉवरफुल बनता. जर तुम्हाला ही माहिती युजफुल वाटली असेल तर हे नक्की लक्षात ठेवा आणि तुमच्या आयुष्यात अप्लाय करा. कारण नॉलेज तेव्हाच कामाचं असतं जेव्हा ते वापरलं जातं.